हॅलो एव्हरीवन. 10वीच्या रिझल्ट नंतर मनात येणारा आणि सगळीकडे विचार जाणारा फार महत्वाचा प्रश्न, कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घेणार आहात? तर त्याचं उत्तर कुठेतरी या व्हिडिओमध्ये द्यायचा प्रयत्न करेन. माझं नाव मयूर बांगर, कोच, काउन्सिलर आणि कन्सल्टंट. मित्रांनो, कॉलेज कोणतं घेतोय तर त्याचे काही पॉइंट्स आहेत जे मी तुम्हाला सांगू इच्छितो की कोणतं कॉलेज तुम्ही थोडंसं पाहायला पाहिजे आपल्या 11वी-12वीच्या ऍडमिशनसाठी. जेव्हा ऍडमिशन घ्याल तेव्हा डिस्टन्सचा नक्की विचार करा, किती दूर आहे ते कॉलेज आपल्यापासून. FYJC ची जी काही ऑनलाईन प्रोसेस, ऍडमिशन प्रोसेस आहे, त्यामध्ये आपल्याला जो फॉर्म भरायचा आहे त्याचे काही टप्पे असतील, ते मी तुम्हाला नंतर एका व्हिडिओमध्ये सांगेनच. पण तुम्हाला द्यावे लागतात 10 वेगळे ऑप्शन्स आणि ते ऑप्शन तुम्ही तुमच्या प्रेफरन्सेस नुसार द्या. पहिला जो तुम्हाला हवा आहे तो नाही मिळाला तर दुसरा, तिसरा असं करत जाऊ. पण सर कोणते निवडू? डिस्टन्स नंबर 1. दूर नसायला पाहिजे तुमचं कॉलेज. नाहीतर 11वी-12वीचा अभ्यास करताना कॉलेजला जायला यायला घरून लागणारा वेळ, घरून पुन्हा क्लासला जायला यायला लागणारा वेळ, हा तिघांमध्ये जास्त वेळ जात असेल तर आपल्या लाईफचा बरमुडा ट्रायंगल होऊन बसेल आणि सगळीकडे वेळ आपला वाया जाऊ शकतो. दुसरं, ते कॉलेज ज्युनियर कॉलेज आहे का फक्त, की तिथे सिनियर कॉलेज पण आहे, हे थोडंसं तुम्ही पाहायला पाहिजे. जर तुम्ही त्या कॉलेजकडे आपल्या सिनियर कॉलेजला ऍडमिशन घेण्याच्या दृष्टीने पुढे वाटचाल करणार असाल तर, म्हणजेच 12वी नंतर आपण FY-SY-TY तिथे कंटिन्यू करणार असाल तर तिकडे स्पेशलायझेशन काय हे पाहून तुम्ही कॉलेज निवडू शकता. नंतर बायफोकल सब्जेक्ट हा तुम्ही पाहत असाल तर कोणत्या प्रकारचे बायफोकल सब्जेक्ट माझ्या कॉलेजने प्रोव्हाइड केले पाहिजेत. तुम्हाला जो आवडतोय, कम्प्युटर सायन्स जर सायन्सला हवा असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स हवा असेल तर त्यानुसार कॉलेजची आपण निवड केली पाहिजे. आणि ते पाहताना सेकंड लँग्वेज कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी फार महत्वाची आहे. IT, जर्मन, फ्रेंच तुम्हाला जी हवी ती त्या कॉलेजमध्ये प्रोव्हिजन आहे का, आणि असेल तर किती सीट्स अवेलेबल आहेत, त्या तुम्हाला मिळतील का. कारण एकदा ऍडमिशन झालं तर तुमच्या मार्कांच्या मेरिटवरती त्याचे ऍडमिशन आतमध्ये नंतर त्या सेकंड लँग्वेजसाठी होतात, म्हणून तेही तुम्ही थोडंसं पाहून घेतलं पाहिजे. नेक्स्ट पडाव येऊ शकतो की सर फीज कॉलेजची जास्त आहे, कमी आहे. हा, एडेड आणि अनएडेड अशा पद्धतीने कॉलेजचे थोडेसे काही कोर्सेस दिले जातात. त्याला सेल्फ फायनान्स कोर्सेस पण आजकाल म्हटले जातात. एडेड असेल तर थोडी फीज कमी असते. अनएडेड हे कम्प्लीट लिगल आहे, सेल्फ फायनान्स लिगल आहे, परंतु तिथे फीज तुम्हाला थोडीशी जास्त द्यावी लागेल. परंतु जर तुमचं कॉलेज जवळ असेल, मार्क थोडे कमी असतील आणि जर आपल्याला वाटत असेल की आपण थोडी फीज एक्स्ट्रा देऊन त्या कोर्सला ऍडमिशन घेऊ शकतो, जेणेकरून माझा जायचा यायचा वेळही वाचेल आणि जे हवे ते मला ऑप्शन्स मिळत आहेत तिथे, तर तुम्ही नक्की त्याच्याकडे पाहू शकता. लास्ट पार्ट मी म्हणेन, आपल्या कॉलेजमध्ये आपल्याला सायन्सच्या विद्यार्थ्यांना जर पाहताना प्रॅक्टिकलसाठी जावं लागेल. PCMB सगळ्याचे प्रॅक्टिकल्स असतील, त्याच्यासोबत कम्प्युटर सायन्स किंवा असेल त्याच्या प्रॅक्टिकल आपल्याला जावं लागेल. नाव हे सगळं पाहताना प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला मार्क्स कसे दिले जातात हे आपल्याला आपले सिनियर सांगू शकतात. आणि म्हणून सिनियर्स कडनं थोडी माहिती घेऊन, त्यासोबत आपले जे काही शिक्षक आहेत 11वी-12वीच्या क्लासमधले, त्यांच्याकडून माहिती घेऊन आपण आपल्या कॉलेजचा निर्णय घेऊ शकता. आजच्या ह्या व्हिडिओसाठी एवढंच. पण सर कॉलेज हे नॉर्मल घेऊ की इंटिग्रेटेड? मग इंटिग्रेटेड कॉलेज म्हणजेच काय हे पाहूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.